आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणी झालं का तुमचं चहा पाणी भाऊ बहिणींना? आता तुमचं दाजी मित्र आलो तुम्हाला सांगते 4 वाजता आम्ही काय कमी आलो बघा 4 वाजता. जर तसं पावसाचं वातावरण पाऊस चालू आहे भाऊ बहिणींना. आवाज येतो का माझा व्हिडिओमध्ये? कारण की कोणी फॅन चालू आहे लय गरम होतं इथं बी झाला बघा थोडाफार पाऊस. आले भाऊ बहिणीनं माहेरात मी. कारण काय भाऊ बहिणीला मी माहेरात आले की लय कोडं पडतं. हे पोरे हे पडेल पाहिजे तिकडे. मी माहेरात यायचं म्हणलं आहे का नाही लय कोडं पडतं काय भाऊ बहिणीला. आपण कोडं पडतं म्हणजे माणसांच्या कामाला ते सुद्धा माणसांनी आलं नाही पाहिजे असं लोकांचं काय म्हणणं आहे बरं का. पण आता तुमच्या म्हणण्यानं काय माझे कामं मी ठेवू शकत नाही, बरोबर आहे का नाही. आणि जर तुम्हाला एवढंच वाटतं ना, जर तुम्हाला एवढंच वाटतं ना तर तुम्ही माझी कामं करून द्या. आता जी लाडक्या बहिणी योजनेसाठी जर माझ्या म्हणजे पैशाचा लाभ आलाय मी माझ्या जर म्हणजे दुखण्यामुळे मी 1 महिना झालं माझ्या कामावर नाही, मला घरात 4 रुपये लागतात ना खर्चायला, काय मला कुणी आणून देत नाही किंवा मी कुणाला मागत नाही 4 पैसे किंवा जी मला कोणत्या ठरलं मी मागितलं का की मला द्या म्हणून तुम्ही पैसे. देवांची फोटो ठेवून दुसऱ्या नाही. ज्ञान हे दिलं पाहिजे बरं का. आपलं ज्ञान म्हणजे ज्या लोकांना जास्त ज्ञान असतं ना त्या लोकांनी ज्ञान दिलं पाहिजे गरीब लोकांना किंवा अनपढ लोकांना. पण एवढं पण ज्ञान नाही दिलं पाहिजे की त्या ज्ञानामधून आहे का नाही म्हणजे असं त्रासदायक लोकांना किंवा असं हेट देत आहे तुम्ही एखाद्या. मी माहेरला आली माझी मर्जी. मी हो माझा पाय दुखतोय. मी कधी म्हणलं माझा पाय नाही दुखत. माझा पाय अजून बी दुखतोय. आले मी गोळ्या खाल्ल्यात. आम्ही काय बघावं का नाही काय आमच्या जीवाचं. राहिला विषय माझ्या बँकेचं काम आहे. ही मला बँकेसाठी माझ्या यावं लागणार होतं. रक्षाबंधन तुम्ही जी मला वाईट वक्त बोलणार आहेत ती काय रक्षाबंधनला गेल्या नाहीत का? भावांना राख्या बांधायला गेल्या नाहीत का त्या? आता एक कुठली ताई आहे बघा तिचा डीपी आहे काय गणपतीचा फोटो आहे बघा एकीचा. ती तर लय लांब लांब जाऊन कमेंट करत असते. आता योगीचा मुकाम महिनाभर राहील नाही तर मी वर्ष माझ्या मनाची मर्जी भाऊ बहिणींना मी तितके दिवस राहील. तर माझी तब्येत नाही बरोबर. माझी तब्येत खरंच बरोबर नाही. ज्याचं कळतं त्यालाच माहिती असतं काय होतं काय. ती वेळ नाही ना मी सहन करते. तुम्ही बोलणार म्हणजे जी मला बोलतात ना वाईट वाईट ती नाही सहन करणार माहिती का. आणि जे तुमचं असं बी म्हणणं आहे ना आता ह्याच्यावर तुझा व्हिडिओ येणार. हा येणार माझा व्हिडिओ का नाही येणार माझा व्हिडिओ. सोशल मीडियावरती मी काम करते. सोशल मीडियावरती मी व्हिडिओ बनवते. माझ्या व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं 4 शब्द तुम्ही मला सांगता. मग त्या तुमच्या 4 शब्दावरती मी काहीतरी बोलायचा माझा पण अधिकार आहे. तसं तुम्ही मला कमेंट करत असताना तसं परत काय बहिणींचं असं मी म्हणणं आहे आता भूत कुठं केलं तर मी मागल्या व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे भूत माझं कुठे गेलं. कसं आहे माहिती आहे का माणसांची खिल्ली उडवावी पण एवढी पण नाही उडवावी माहिती आहे का. मी काय कुणाला वाईट वक्त बोललेले आहे का माझ्या व्हिडिओमधून किंवा काय माझ्या कामातून. आणि पहिली गोष्ट आहे ना तुम्ही कमेंट करायच्या आहे ना व्हिडिओ पूर्ण बघायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची मतं मांडायची. पण जी माझी चांगली भाऊ बहीण आहेत का नाही ती माझी खरंच मनापासून सपोर्ट करणारी किंवा मनापासून कमेंट करणारी किंवा त्यांचे जे चांगले विचार आहेत ती मनापासून सांगणार आहेत का नाही त्यांना जर व्हिडिओमध्ये योग्य वाटलं ना तर ते त्यांचे विचार मांडतात. नाही तर विनाकारण त्रास देत नाहीत लोकांना. विनाकारण त्रास देत नाही कारण काय काय भाऊ बहीण आहेत का त्यांना आदत नाही दुसऱ्या माणसाला त्रास देण्याची. दुसऱ्या माणसाला त्रास देत नाही माहिती आहे. आता एक आम्ही सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवतो म्हणून तुम्ही तुमची म्हणजे एवढं तुम्ही सगळं नेम लागू करता. मी माहेरला अरे ते माझा प्रश्न आहे ना मी माझ्या कामात येऊ शकत नाही का. माझं काम आहे मी राहिल्या विषयी मी महिना 2 महिनाभर राहील 2 महिने राहील 3 महिने राहील. कुणाला म्हणले का मला खाया द्या म्हणून आलो. तुम्ही माणूस मरायला लागला तर म्हणतात 4
जी मला त्रास होतो ह्याच्या सगळ्या वेदना मी सहन करते. तुम्ही बोलणारे करताय का सहन? नाहीच करत ना. आणि मी अनेक व्हिडिओमध्ये माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला, मी दिसताना भरपूर अशी चांगली दिसते, पण ज्या मला जी वेदना आहेत ना ही वेदना मला भरपूर होत्यात माहितीये का. आता काय यांचं म्हणणं आहे ना की माझी जी चांगली भाऊ बहीण आहेत का, त्यांचं काय म्हणणं होतं माहितीये का की योगिता ताई तू प्रवास करू नकोच, तुझा पाय दुखतो तर तू प्रवास करू नको, असं जे माझ्या काय भाऊ बहिणींचं म्हणणं होतं का नाही, त्या भाऊ बहिणींसाठी खास माझं 4 शब्द मी तुम्हाला सांगते भाऊ बहिणीनं. आणि तुम्ही आहे ना पहिली गोष्ट तर तुम्ही पूर्ण असं व्हिडिओ बघत जा, त्यानंतर ना तुम्हाला जे काही मुद्दा असतात ना हे क्लिअर म्हणजे असं समजतात माहिती आहे का. विषय काय होतं माहिती आहे का, तुम्ही ते टायटल बघता आणि त्या टायटलवरती तुम्ही तुमचं जे मत मांडता ना आणि जे काही चांगलं मत मांडते ते काही हे आहेत ना विनाकारण त्रास देणारी, त्यांना पण मी सांगते खरंच तुम्ही असं पूर्ण व्हिडिओ बघत जा. व्हिडिओमध्ये ना तुम्हाला समजल की बाबा काय व्हिडिओ आहे काय व्हिडिओ नाही. काय भाऊ बहिणीचं माझं म्हणणं म्हणजे त्यांचं जे म्हणणं होतं का नाही की योगिता तू कशाला प्रवास करते, तर मला प्रवास करावा लागला, मला यावं लागलं, कारण की माझे बँकेचं काम आहे. माझं बँकेचं काम काय कोणी करणार आहे का. त्या बँकेच्या कामासाठी मला तिथं स्वतः असणं हे गरजेचं आहे. तिथं सह्या हे लागतात, कुणी बी सही करून नाही चालत ते सरांसमोर. पहिला जमाना होता कुणी बी कुणाच्या सह्या करायचं, आता ऑनलाईन सगळं आहे. तिथं माणूसच लागतोय प्रूफ म्हणून. आता जे आमचे काम आहेत, आता माहेरमध्ये माझं काम आहे, मी काय माझं काम बंद ठेवायचं का तुमच्या बहिणी आणि बसायची तिथंच घरात. मी अवघडच आहे बाबा खरंच. तिथे तर खरंच मला प्रवास केल्यामुळे मला एवढा माझा त्रास, मला एवढा माझा पाय दुखायला लागला. मी आलेल्या पहिले झोपली, इथं तुम्हाला दाखवते, गोळ्या खाऊन झोपली मी. दिसतंय का, आधी झोपली होती मी, झोपलेली आले मी आधी झोपली आणि तुम्हाला सांगते गोळ्या खाल्ल्या माहितीये का. पण काय बाबा इथं खरंच मला काय म्हणायचं माहितीये का, काय एखाद्याला म्हणजे नाही पडत नाही, एखाद्याचं नाही बघायचं, कशाला स्वतःला बी त्रास करून घ्यायचा आणि दुसऱ्याला बी द्यायचा, नाही द्यायचा त्रास ना. एखादं प्रत्येक माणसाचं आहे ना आपापलं टेन्शन असतं द्यायचं डॉक्टर, हे विनाकारण हे करायचं त्रास द्यायचा. काही भेटतं माणसाला काही कळतच नाही मला खरंच. आता थोडं तुम्हाला सांगते, माझ्या चांगल्या भाऊ बहिणीला सांगते. आता माझं पायही दुखतोय ना भाऊ बहिणींना, भरपूर असं दवाखाना बी केल्या त्यांनी बी, दवाखाना तर केलेलंच आहे तुम्ही बरं का, दवाखान्याचं काय वाट नाही. आणि तुम्हाला मी सांगितलं आहे, पण जवळ औषध गोळ्या खाल्ल्या ना, औषध गोळ्या खाल्ल्या की तुम्हाला सांगते तेवढ्या पुरतं राहतंय. औषध गोळ्या खाल्ल्या ना की तेवढ्या पुरतं राहतंय. आणि ते गोळ्याचा अंश संपला का नाही, असर संपला ना, परत एवढा जे पाय दुखायला माझा चालू होतोय ना, सांगू शकत नाही इतकंच पाय दुखतोय माझा माहिती. ते म्हणलं म्हणजे थोडंसं बघायचं होतं, असं असतं ती गावाकडे देवा धर्माचं ह्याचं पण बघते ते पण आम्ही बघावं का नाही. माहेरला का नुसतं माहेरला आलं की तेवढंच पॉईंट धरायचा, गेली माहेरला म्हणाय माहेरला. आता 2 महिने येतच नाही, आता 3 महिने येतच नाही, ह्यांना कामच करू वाटा नाही, हेच झालं आणि तेच झालं. अरे आम्ही काम केलं किंवा नाही झालं केलं तर मी काय कोणाला मागत नाही ना. मी माझं ह्या महिन्यात मी काम नाही केलेलं म्हणून तर मला तेवढं 4-2 रुपये आलं तर ह्या बँकेच्या कामासाठी मी आलेलं आहे. मला माझा घर परपंच भागावा लागतो, मला खायापुरतं तेवढंच येतं पैसे, त्यासाठी आले मी जीवाच्या हलापता करत. तेवढंच रक्षाबंधन भाई म्हणलं भावाला राख्या बी बांधून, पण झालं घरनं सासरवडनं माहेरला आले की झालंच माझ्या मागं हात धुवून लागायचं. काय असतं काय लोक खरंच त्यांना सगळं माहिती असतं बरं का, पण विनाकारण त्रास द्यायचा लोकांना, विनाकारण त्रास द्यायचं चालू असतं. काय आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे का नाही, खरं सांगायला गेलं का नाही, बाहेरचं जे देश आहे का नाही, तुम्हाला सांगते आपल्या देशात असं आहे, बाहेरचे देश आहेत का नाही, कुणी कुणावर चिकत नाही, कुणी कुणावर तुम्हाला सांगते पोटं उचलत नाही, कुणी कुणाला काही बोलत नाही, जे त्याच्या मार्गाने जे त्याच्या लाईफमध्ये सुखी असतं. पण आपल्या देशात आहे का नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगते एखादा मराठी माणूस पुढं चालला किंवा एखादा गरीब पुढं चाललं किंवा
माझ्या त्या जीवनाची काहीतरी सुधारणा करायचा प्रयत्न करते, पण मराठी माणूसच मराठी माणसाला असं मारून खिचतो, असं पाय खेचण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तर तुम्हाला सांगते, ही आपलं जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ते होतच नाही, कारण की त्याला सगळे तुम्हाला सांगते मराठी माणूसच पुढे गेलेला मराठी माणसाला बघून. आणि आपल्या देशात एखादा गरीब जर तुम्हाला सांगते जायचं म्हणलं ना, महाराष्ट्रामध्ये एखादा गरीब बाबा जातोय पुढं, तो बघतोय त्याच्या घर परपंच बघतो किंवा ते त्याच्या लाईफची कसं तरी सुधारणा करायचं बघतोय, तेव्हा त्याला जगू देणार नाही. इतकं ज्ञान देणार ना, ते सांगता सोय इतकं ज्ञान देणार माहिती. आणि बाहेरचे देश आहेत ना एवढे मोठे मोठे, हे कुणी कुणाचं हे करत नाही, ते बघत पण नाही ते कुणी किती कमावलं आणि कुणी किती कमावलं नाही, कोण त्याच्या लाईफमध्ये काय करतंय कोण त्याच्या लाईफमध्ये काय करतंय. पण आपल्या इकडं आहे ना, ते काय करतंय, कुठं जातंय, माहेरला सारखं पळतंय, सासरीच राही नाही, आणि आजारच सारखं हाय, दुखणंच सारखं आहे. त्याला हाय शरीर बाबा, येतंय दुखणं, काय करायचं. शरीर आहे म्हणलं दुखणं येणारच ना, दुखणं कुणाला नाही, दुखणं ही प्रत्येकालाच आहे. पण विषय असा की आता सोशल मीडियावरती मी व्हिडिओ काढते म्हणलं, माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करत असते. जी माझी चांगली भाऊ बहीण आहेत ना, ह्यांना मी माझं दुःख शेअर करण्याचा परत असते. पण चांगली भाऊ बहीण आहेत का, त्यांना जर व्हिडिओ आवडला तर ते बघते, ते नाही आवडला तर नाही ते बघत. जर माझ्या व्हिडिओमधून काय त्यांना 4 गोष्टी चांगल्या सांगाव्या वाटल्या तर 4 गोष्टी चांगल्या सांगतात. पण काही विनाकारण आहे का तुम्हाला विनाकारण त्रास देणार, आणि त्यांना त्रास द्यायला आवडतं म्हणजे आवडतं. त्रास दिल्यावर दुसऱ्याला लय भारी वाटतं काय लोकांना. तर असं त्या घ्या तुम्ही तुमच्या ह्यानं एन्जॉय करा. राहिला विषय मी माझ्या माहेरात किती दिवस राहायचा हा माझा प्रश्न झाला, ही माझं वैयक्तिक मत झालं. मी किती दिवस राहायचं आणि किती दिवस नाही राहायचं, कारण की तशी मी माझी तब्येत नाही एकतर बरोबर. तुम्हाला खरं सांगितलं माझी तब्येत खरंच बरोबर नाही ते. आता काय जीव गमावून सांगा माझी तब्येत बरोबर नाही, अवघड आहे बाबा.